हॅलो मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे होममेड रेसिपी या चॅनलवरती। आज आपण हलवा बनवू। हे बघा, अर्धा किलो गाजर आहे, त्याला स्वच्छ धुवून वरचं शिल्ट काढून घ्यायचं आहे आणि असं जाडसरस किसणीवर असं किसून घ्यायचं आहे। आणि त्यासाठी थोडा मेवा घ्यायचा आहे, सुका मेवा, काजू आहे, बदाम, चारोळी आणि पिस्ता आहे। याला आपण मिक्सरमध्ये खूप बारीक नाही, जाडसर एक वेळ फिरवून घ्यायचं आहे। कढई ठेवलेली आहे आणि 2 ते 3 चम्मच तूप टाकलेलं आहे। तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आता यामध्ये आपण हा किस टाकायचा आहे। याला छान फिरवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे आपल्याला किसला या गाजरचा। मग कलर बदलत जाते आणि गॅस फास्ट ठेवायचा आहे। थंडी आहे, मार्केटमध्ये खूप सारे गाजर आलेले आहे, नक्की ट्राय करा मैत्रिणींनो, छान वाटते। गावाकडल्या पद्धतीनुसार मी हा गाजरचा हलवा दाखवत आहे। यामध्ये दूध नाही, मावा नाही, काहीच नाही, खवा नाही, काहीच नाही टाकायचं आहे, बघा तुम्ही। आणि हर वेळेस दूध आणि खवा असं राहते असं नाहीच आहे, कधी कधी नसते, त्यावेळेस मग या प्रकारे गावाकडल्या पद्धतीने नक्की ट्राय करसा। आता याला शिजवून घ्यायचं आहे, हलवत राहायचं आहे हलव्याला आपल्या। आणि गॅस आता थोडा स्लो ठेवायचा आहे आणि यावर आपण झाकण ठेवू, म्हणजे गाजर आपले छान असे शिजले पाहिजे। जाड किसलेले आहे ना। आता आपण झाकण ठेवू, गॅस मीडियम ठेवायचा आहे, फास्ट नाही ठेवायचा आहे। 2 मिनिट झालेले आहे, बघू आपण वाफेमध्ये। आता या स्टेजला आपण साखर टाकू। यामध्ये अर्धा किलो आहे तर मी अर्धी वाटी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त गोड असेल वाटत असेल तर तुम्ही जास्त करू शकता, मी थोडं कमी केलं आहे। आता फिरवून घ्यायचं, कलर चेंज होते आपल्या किसचा हलव्याचा। आता याला असं मिक्स करून घ्यायचं। साखरेला पाणी सुटलेलं आहे आणि आता हे पाणी आटेपर्यंत आपल्याला आणखी शिजवून घ्यायचं आहे। हे साखरेचं पाणी पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे। हे बघा, कलर चेंज होता आपल्या हलव्याचा, हे बघा साखरेचं पाणी आटलेलं आहे, हे बघा। आणि आपला किस पण छान असा शिजला गेला। आता आपण यामध्ये सुका मेवा टाकू। हे बघा, असं थोडंसं जाडसर थोडंसं बारीक असं केलेलं आहे, आता यामध्ये टाकायचं आहे। आणि जर तुम्ही खवा टाकसाल तर या स्टेजवर टाकायचं। याला आता मिक्स करून घ्यायचं आहे, छान वाटते असा हलवा। आणि तुपाने छान असं चमक आली आपल्या हलव्याला, हे बघा। आता आपण यामध्ये थोडं जायफळ टाकू, थोडं किंचित जायफळाचं असं हे टाकून द्यायचं आहे, असं किसून, थोडं जास्त नाही कारण थंडी वगैरे आहे ना, बस होऊन जाते। आता मिक्स करायचं आहे। आता झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे, असंच परतून म्हणजे असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण याला। थोडी विलायची पावडर टाकायचं आहे, टेस्ट छान येते। आणि आता आपल्या हलव्याचा छान सुगंध सुटलेला आहे। आणखी थोडा वेळ ठेवू आपण, म्हणजे हा मेवा पण थोडा वाफेत झाला पाहिजे। आणखी 2 मिनिट झालेले आहे आणि आपला आता हलवा तयार पण झालेला आहे। नक्की या पद्धतीने करून बघा, बगर दुधाचा, खव्याचा, आणि असा सिंपल बनवून बघा, खूप टेस्टी वाटते, छान वाटते असा। झाला आता आपला हलवा तयार। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा अशा प्रकारे। भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसोबत, पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।